नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. आज आपण शरद पवारांनी रिटायरमेंट प्लॅन का बदलला याविषयी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी युतीच्या प्रचारासाठी शरद पवार पुढील 18 तारखेपर्यंत राज्यात 40 ते 45 सभा घेणार आहेत. या सभांना प्रारंभ करण्यापूर्वी त्यांनी 8-15 दिवस बारामतीमध्ये तळ ठोकला होता. बारामतीमध्ये त्यांचे नातू म्हणजे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाने उमेदवारी दिली असून युगेंद्र पवार यांच्यासाठी त्यांनी बारामतीमध्ये अगदी घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन प्रचार केला आहे. आता आपण बारामतीतून बाहेर पडणार असून राज्यभर प्रचार करायचा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी 4-5 दिवसापूर्वी एका सभेत ओघाने बोलताना आता आपण सक्रिय राजकारणातून रिटायर होणार असल्याचं जाहीर केलं. अर्थात त्यांनी पुष्टी जोडली की त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीला आता 1.5-2 वर्ष उरली असून त्यानंतर पुन्हा खासदार व्हायचं की नाही याबाबत ते विचार करत आहे. आतापर्यंत जनतेनं त्यांना 14 वेळा निवडून दिलं आणि एकदाही अपराजित केलं नाही. प्रत्येक वेळेस यश दिलं. यामुळे जनतेचे आभार मानतानाच आता या राजकारणाचा म्हणजे निवडणुकीच्या राजकारणाचा कंटाळा आल्याचंही त्यांनी सुतोवाच केलं. त्यांचं हे बोलणं खरं तर युगेंद्र पवार यांच्यासाठी होतं. म्हणजे शरद पवार साहेबांची आता सक्रिय राजकारणातील ही शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन युगेंद्र पवार यांना अधिकाधिक मतं त्यांच्या अनुयायांनी द्यावीत असा त्यामागचा साधा सरळ अर्थ होता. मात्र त्यांच्या विधानाचा त्यांचे विरोधक म्हणजे अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या सोयीचा अर्थ घेतला की पवार साहेब आता 1-1.5 वर्षानंतर रिटायर होणार आहेत, तर बारामतीची कामं करण्यासाठी तुम्ही युगेंद्र पवारांकडे जाणार की अजित दादांकडे जाणार असा तो प्रश्न होता. आणि त्या प्रश्नामध्ये लोकांना युगेंद्र पवारांपेक्षा अजित पवार हे नाव अधिक जवळचं आहे. कारण गेल्या 30-32 वर्षापासून ते बारामतीच्या राजकारणात सक्रिय आहेत. बारामतीच्या लोकांची कामं थेट अजित पवार यांच्या मार्फतच होत असतात. यामुळे युगेंद्र पवार यांच्या तुलनेत लोकांसाठी अजित पवार हे अधिक जवळचे आणि विश्वासार्ह आहेत. यामुळे पवारांच्या रिटायरमेंटच्या घोषणेचा त्यांना अपेक्षित असलेला परिणाम होण्याच्या ऐवजी त्याचा फायदा अजित पवार यांनाच होत आहे असं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मी रिटायरमेंटची घोषणा जी केलेली आहे मग ती संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं किंवा तसा खुलासा केला. मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार नाही. मी संसदीय राजकारणातून निवृत्त होणार असलो तरी पक्ष संघटनेच्या राजकारणामध्ये सक्रिय राहणार आहे. पक्ष संघटनेच्या माध्यमातून मी युवा नेतृत्व घडवणार आहे. लोकांमध्ये गेल्याशिवाय मला झोप येत नाही. लोकांशी संवाद साधणं याच्यावरच माझं राजकारण अवलंबून आहे. त्यामुळं मी त्या सक्रिय राजकारणाचा किंवा संघटनात्मक राजकारणाचा त्याग करणार नाही असं त्यांनी आवर्जून सांगितलं. हे सांगतानाच त्यांनी आपण युवा नेते घडवणार आहोत हे सांगताना 3 युवा नेत्यांची नावं घेतली. त्यामध्ये रोहित पवार, रोहित पाटील आणि युगेंद्र पवार या तिघांचाच समावेश होता. म्हणजेच युगेंद्र पवार यांना मी रिटायर झालो तरीही मी सोडून देणार नाही, त्यांच्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे बारामतीकरांनो, अजित पवार आणि त्यांचे समर्थक जो प्रचार करत आहे त्यावर विश्वास ठेवू नका असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अर्थात शरद पवार यांना रिटायरमेंट प्लॅन हा दुसऱ्यांदा बदलावा लागलेला आहे. यापूर्वीही 1.5-2 वर्षापूर्वी त्यांनी पक्षाच्या एक संसदीय सभा बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आपण आता सक्रिय राजकारणातून निवृत्त होत आहोत किंवा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहोत अशी अचानक घोषणा करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला होता. त्याचं नाट्य महाराष्ट्रानं टीव्हीवरून लाईव्ह बघितलं होतं. त्याचा शेवट असा झाला की अजित पवार मोठ्या प्रमाणावर आमदार घेऊन त्या पक्षातून बाहेर पडले आणि उरलेल्या आमदारांना आणि आपली मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांचं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार यांना
ती राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा मागे घ्यावी लागली आणि पुन्हा ते सक्रिय राजकारणामध्ये सक्रिय झाले. त्यावेळेस अजित पवार यांनी जसा त्यांचा रिटायरमेंट प्लॅन बदलवण्यास भाग पाडलं होतं, तसंच आता बारामतीत त्यांनी रिटायरमेंटची केलेली घोषणा पुन्हा त्यांना पुष्टी जोडून आपण फक्त संसदीय राजकारणातून निवृत्त होणार असून राजकारणात आपण सक्रियच राहणार आहे, संघटनेचं काम करणार आहे असं त्यांना सांगावं लागलं किंवा तसा त्यांना खुलासा करावा लागला. शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यामधलं नातं नेमकं काय आहे? ते दोघे एकत्र येऊन लढवत आहेत की निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येणार आहेत, अशा एकीकडे चर्चा सुरू असताना बारामतीच्या राजकारणामध्ये कोणाचं वर्चस्व असावं हा खरा दोघांमधील संघर्षाचा मुद्दा दिसत आहे. बारामतीच्या राजकारणामध्ये आज तरी अजित पवार यांचं वर्चस्व आहे. बारामतीच्या राजकारणामध्ये अजित पवार यांचं वर्चस्व असेपर्यंत इतरांना तेथे स्थान नाही याची जाणीव सर्वांना आहे. त्यामुळे त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी वेगवेगळे मुद्दे पुढे आणले जात आहेत. मात्र अजित पवारांना लोक स्वीकारणार की शरद पवार यांनी उभे केलेल्या त्यांच्या नातवाला स्वीकारणार, याच्यावर दोघांचं भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.